नंतर पुणे शहरात दाखल झाला, डिंगडॉंग टीम मध्ये दाखल झाला. तदनंतर ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणाहून बेस्ट बॅट्समन घेऊन आला. उडपीची 20 लाखाची स्पर्धा, बेस्ट बॅट्समन कृष्णा सातपुते. तदनंतर 10 PL 25 लाखाची स्पर्धा, बेस्ट बॅट्समन कृष्णा सातपुते. ज्या ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये बेस्ट बॅट्समन ठरला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावावर तब्बल 21 सेंचुरी आहेत तो मैदानात दाखल झालाय. कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. हा एक आख्यायिका बनून राहिलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 1 मे 1983 जन्मतारीख कृष्णा सातपुतेची. आणि या कृष्णा सातपुतेने मात्र संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर एक मोठा नावाचा दबदबा निर्माण केलाय. अमोल डुबे माफ करा. सुरेख चेंडू अमोल डुबेचा. या अमोल डुबेने देखील अहमदनगरच्या क्रिकेटमध्ये धमाका केलाय. तोच अमोल डुबे गोलंदाजी मार्कवर येतोय. बाबळेश्वर बरोबर ना, बाबळेश्वर परिसरातील शिर्डीच्या बाजूलाच बाबळेश्वर नावाचं गाव आहे. आणि या बाबळेश्वर गावचा असणारा हा सितारा गोलंदाजीसाठी अमोल डुबे पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. तर फलंदाजीसाठी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो मॅन फ्रॉम कुर्डुवाडी सोलापूर कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी सज्ज होतोय. कृष्णासाठी सुरेख फटका मारला जातोय. वन बाउंड चेंडू, दुसरा टप्पा पडतोय आणि चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव मिळेल. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 2 बलाढ्य संघ, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ जर तुम्ही पाहिला तर त्या संघामध्ये तुम्हाला नाशिकचे खेळाडू दिसतील, अहमदनगरचे खेळाडू दिसतील. त्या संघामध्ये तुम्हाला पुणे जिल्ह्यात नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकवर कृष्णा सातपुते. सुरेख फटका मारला जातोय. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू हवेत जातोय. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार. पुढे सरसावत मारलेला आहे कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका. आणखीन एक खणखणीत षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून. पण इथे तर 2-2 फटका. टाळ्यांचा गजर कृष्णा सातपुते साठी. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो लगातार 3 षटकार या ठिकाणी मारतोय. आणि सुरेख फटका कृष्णा सातपुते हेलिकॉप्टर 6 धावांसाठी. जर कृष्णा सातपुते याचा विकेट जर काढला तर मानवशेठ यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅकफुटला जात हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. बक्षीस विकेटचं किंमत मात्र 10,000 रुपये. हा टेनिस क्रिकेट मधील इतिहास असणार आहे. लाजवाब क्रीडा स्पर्धा थक्क करणाऱ्या या ठिकाणी पारितोषिका पाहायला मिळतात. कृष्णा सातपुतेची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पारितोषिक लावलेला अभिजित होते. हो, सुरेख गोलंदाजी अभिजित. एक षटकार जरूर मारला कृष्णाने. अप्रतिम फटका होता, परंतु अभिजित होते देखील काही कमी नाहीये. मी अहमदनगर मैदानाच्या बाहेर स्टेज पेटलेला आहे. तर कौतुक करावं लागेल. तर अभिजित दुधेसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण अप्रतिम गोलंदाजी केली. चांगलं कमबॅक करतोय. 3 डॉट बॉल, 1 षटकारानंतर या षटकामध्ये 4 डॉट बॉल टाकले. उसळता चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार. षटकार असते वाढणार आहेत सर. सुरेख फटका पुन्हा एकदा कृष्णाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउंड, चेंडू सीमारेषा पार. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून चौकार. आज ओपणारी फलंदाजी. हा डॉन आहे कुर्डुवाडीचा, हा डॉन आहे माढा तालुक्याचा, हा डॉन आहे सोलापूर जिल्ह्याचा. सर मैदानामध्ये डॉन आहे कृष्णा सातपुते. तर मैदानाच्या वर स्टेजवर डॉन आहे नंदराशेठ मुंगाजी. आणि आणखीन एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. कृष्णा सातपुते एक लेटकटचा फटका मारला आणि 4. तर अभिजित दुधे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा अहमदनगर एक्सप्रेस सुरू सज्ज झाले गोलंदाजी मार्कवर. कृष्णा आणि अभिजित दुधे दोघांमधील युद्ध रंगलं. या अगोदरच्या मॅच मध्ये षटकामध्ये 5 चेंडूंचा सामना केला होता कृष्णाने अभिजित दुधेच्या, आणि 5 चेंडूमध्ये 6 धावा काढल्या होत्या. म्हणजे 1 षटकार मारला होता कृष्णाने, तर 4 चेंडू निर्धाव टाकले होते अभिजित दुधेने. 2 मोठ्या खेळाडूंमधील युद्ध रंगतंय ओवळे गावामध्ये.
बॅकफुटला जात हा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आता मात्र शपलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जातोय तो अभिजित दुधेच्या माध्यमातून आणि एकंदरीत चेंडू झाले दोघांच्या मधील 7 आणि 6 चेंडू निर्धाव टाकले. तर अभिजित दुधेसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी करतोय अभिजित दुधे. 2000 रुपये नंद्रशेठ मोंगाजी यांच्याकडून सर. हो 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 सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अभिजित दुधे. तर लगातारचे 6 चेंडू निर्धाव टाकले कृष्णा सातपुतेला. अभिजित दुधेने कौतुक व्हायला पाहिजे अभिजित दुधेचा. अप्रतिम गोलंदाजी. 3000 रुपये मिळणार आहेत अभिजित दुधे या गोलंदाजाला. थोडा सुरेख फटकाष्ट पुढे सरसावर चेंडू टोलावला जातोय. अभिजितने मात्र हुकूमत गाजवली आहे म्हणावं लागेल. एक षटकार जरूर मारला कृष्णाने अप्रतिम, परंतु तदनंतरचे 6 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत अभिजित दुधेने कृष्णा सातपुतेला. स्पर्धा आहे लांबवरचा रनअप. जर कदाचित माझ्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबवरचा रनअप असेल हा टेनिस बॉल क्रिकेट मधील अभिजित दुधे. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल या ठिकाणी आणि अभिजित दुधेसाठी जोरदार टाळ्या. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत अभिजित दुधेने. खरोखर जबरदस्त गोलंदाजी. ज्यानं कृष्णा सातपुते जे वादळ मैदानामध्ये उठलंय त्या वादळाला शांत करण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल ते अभिजित दुधे यानं परत एकदा कमबॅक केला. संगनायकाला विनंती आहे की तदनंतर अभिजित दुधे 7 धावा, तदनंतर शिबान शेख 23 आणि तदनंतर अभिजित दुधे 2 धावा. हो सुरेख फटका. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून सीमारेषच्या दिशेने जात असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते अभिजित दुधेच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आलाय तो अभिजित दुधे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 असं वाटतं. सुरेख फटका कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वैयक्तिक 48 धावांवर फलंदाजी करतोय कृष्णा सातपुते. अर्धशतकाची प्रतीक्षा असताना सर्वांना कृष्णा सातपुतेच्या म्हणजे बरेचसे चाहते या ठिकाणी सांगतात कृष्णा पनवेल मध्ये अजून कधीच फलंदाजी केली नव्हती. पहा हे घ्या त्याचं उत्तर. 48 धावा कृष्णा सातपुते. कारण जोरदार टाळ्या कृष्णा सातपुते या फलंदाजासाठी. तब्बल 48 धावांचे